घाई हा एक प्रसंग आहे. घाईनं कामं करू नयेत असं लोक म्हणतात. व्यवस्थित वेळेआधी कामं करावी हे आपल्याला पटतं. पण कधीकधी परिस्थितीच अशी येते की घाई केल्याशिवाय पर्यायच नसतो. झालं काय की इन्कम टॅक्स भरायचे अगदी शेवटचे दिवस होते आणि CA माझा पुतण्याच आहे. त्यानं सांगितलं की स्टेट बँकेमध्ये जाऊन असं चलन भरून टाक आणि चलन ते प्रिंटआउट काढायचं आणि तिथे चेक द्यायचा म्हणजे झालं काम. ठीक आहे म्हटलं, बरं आहे, सोपं आहे. मग सकाळी गर्दी असते, मग दुपारी जाऊया म्हटलं. दुपारी उठलो आणि जाईस तोपर्यंत चांगले 3:10 असे झाले होते. गेलो स्टेट बँकेमध्ये. त्या साहेबांच्या नशिबानं फारशी गर्दी नव्हती तिथं. त्यांना दाखवलं असं आहे आणि चेकबुक घेऊन गेलेलं. चेक होता युनियन बँकेचा. ते म्हणाले युनियन बँकेचं नाही चालणार. का हो, काय झालं? नाही ते चलनामध्ये लिहिलं स्टेट बँकेचं चेक. आला का पंचायत. मग आता काय करू? नाही ते स्टेट बँकेच्या खात्यावरचं चेक द्यायला पाहिजे. स्टेट बँकेत गेलो. तिथं एक खात्याचा नंबर माहीत होता. तो विचारला, त्याच्यावरती पैसे कमी आहेत म्हटले. दुसरं एक खातं होतं, त्याचा नंबर घरी फोन करून विचारलं, पण त्याचा काय नंबर मिळाला नाही. बरं म्हटलं, मग आता काय करावं? आता युनियन बँकेत जायचं आणि तिथनं NEFT करायची म्हटलं. त्याला किती वेळ लागतं ते काय आम्हाला सांगायला येत नाही, तिकडं जावा. मग तिथे युनियन बँकेमध्ये गेलो. नशिबानं तिथं पण फारशी गर्दी नव्हती. तो NEFTचा फॉर्म भरला, तिथला चेक दिला आणि स्टेट बँकेच्या खात्यात पैसे पाठवा असं सांगितलं. मग ती प्रोसेस पूर्ण झाली. मग विचारलं किती वेळ लागेल? बघूया आता सर्व्हरवरती आहे. ठीक आहे म्हटलं. मग तिथनं गेलो, परत स्टेट बँकेमध्ये गेलो. थोड्या वेळाने बघितलं तर युनियन बँकेच्या खात्यातनं पैसे डेबिट झालेत एवढं समजलं. मग स्टेट बँकेत जाऊन त्या साहेबांना म्हटलं, हे बघा तिथनं डेबिट झालेत पण आमच्याकडं अजून क्रेडिट झाले नाहीत. मग आता काय करायचं? नाही तो चेक आणि हे रिसिट ठेवून द्या, मग उद्या तुम्हाला रिसिट मिळेल. चालेल म्हटलं, रिसिट काय वाटेल तेव्हा मिळू दे, हे काम झालं म्हणजे संपलं. मग परत दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा म्हणाले बघूया एकदा. तोवर युनियन बँकेचा फोन आला. ते म्हणाले तुमच्या सहीमध्ये काही फरक आहे का? मी म्हटलं अहो तुमच्या समोरच नाही का चेकवर सही केली आणि दिला. बरं असू दे, आम्ही पास केला आहे. ठीक आहे म्हटलं. मग स्टेट बँकेत साहेबांना विचारलं, आले का पैसे? आले म्हटलं पैसे. तेव्हा जीव भांड्यात पडला.